तू भेटशी नव्याने या मालिकेचा 20 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तर आज त्यांनी बराच मोठा दाखवला एपिसोड, पण छान दाखवलाय, बऱ्याच गोष्टी आज एक्सपोज झाल्यात। तर आता हा आपला जो मराठी जॉन इब्राहिम आहे ना, म्हणजे गौरीचं ज्याच्याशी लग्न ठरवतायत तिचे घरचे, तो आलाय साडी घेऊन आणि गौरीच्या आईला म्हणतो कसा ही साडी छान दिसेल गौरीला की ही। आता तिची आई म्हणते ही दुसरी। मग तो म्हणतो अरे वा काकू, तुमच्या आणि माझ्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत ना, चालेल। आता काय ना, तसंही साखरपुड्यात मुलाकडनं कपडे घ्यावेच लागतात, तर हेच कपडे समजा। आता गौरीचे वडील म्हणतात काय साखरपुडा? आता गौरीची आई जरा जास्तीच हुरळून गेली आहे। ती म्हणते की अगं बाई, गौरीचं साखरपुडा तोंडावर आलं आणि आपली काहीच तयारी नाहीये। गौरीच्या बाबांना हे काहीही पटलेलं नाहीये। ते म्हणतात हे बघ, उगाचच हुरळून जाऊ नकोस माधवी, आपलं असं काही ठरलेलं नाहीये अजून, गौरीने काही होकार दिला नाहीये। आता लगेच तो राघव म्हणतो काय काय म्हणताय तुम्ही? आता तिचे बाबा म्हणतात अहो काय आहे ना, आमच्या गौरीला फक्त अभ्यास करायचा आहे आणि तिचं करिअर बनवायचंय, तिने लग्नाचा विचार अजून केला नाही, तिच्या ध्यानीमनी काही नाहीये। तेवढ्यात गौरी येते तिथे आणि याला राघवला बघून जरा आश्चर्यचकितच होते। राघव आहे ना प्रेक्षकांनो, जरा बळजबरीच गौरीच्या मागे लागलाय आणि का मागे लागलाय ना, त्याचं कारण तुम्हाला आता थोड्याच वेळात कळणार आहे। तर आता तो गौरीला म्हणतो गौरी अगं किती थकलेली दिसतेस तू, पण एक सांगू का, तुझ्या हातामध्ये पुस्तक आणि तू पुस्तकाला खूप शोभून दिसतात, जशा या साड्या तुला शोभून दिसणार आहे, तू जरा रेस्टलेस दिसतेस, चल आपण जरा बाहेर फिरून येऊयात। आता गौरीच्या बाबांना हे अजिबात आवडत नाहीये। ते म्हणतात अहो राघवराव, बाहेर कशाला नेताय तिला? आता लगेच ही गौरीची आई म्हणते हो हो न्या ना राघवराव। आता गौरीला रागच आलाय, राघवराव। आता तो राघव लगेच या शब्दाचा फायदा घेतो आणि म्हणतो अरे वा, माझ्यापेक्षा जास्ती गौरीच्या आईलाच घाई झाली आहे वाटतं लग्नाची, चल ना गौरी, अगं जाऊयात पटकन। गौरीचे बाबा म्हणतात अहो पण, आता गौरी म्हणते बाबा, असं ती खुणवत असते डोळ्याने तिच्या वडिलांना। तो राघव म्हणतो अहो काका, इथे जवळच फिरायला नेतोय मी तिला, टेन्शन नका घेऊ, लग्न करायला थोडी नेतोय मी, फिरायला तर नेतोय, चल 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 गौरी आपण लगेच येऊया। म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या गौरीच्या आईला पण अजून काही थांगपत्ता माहिती नाहीये, तो मुलगा काय करतो, त्याचे घरचे दारचे कोण, काही नाही, पण तरी पण त्या किती उत्साहात आहेत बघा। असो, तर आता ही अर्पिता रागिणीला म्हणते दडपे पोहे खाणार का ग? आता ही रागिणी म्हणते अरे वा, काय ग अर्पिता, असं तोंड देखलं काय विचारतेस? मला माहित आहे तुमच्या बंधुरायासाठी करतेस ना पोहे। काय ग अर्पिता, काय करावं ग तुझं, एवढं सगळं झाल्यावर पण तू? आता अर्पिता म्हणते अरे देवा, कळलंच का तुला सगळं? आमच्या ह्यांच्या पोटात का आई राहत नाही? रागिणी म्हणते हे बरं आहे हा, नाही म्हणजे तुम्हा भावा बहिणीचं नातं तेवढं घट्ट आणि आम्ही बहीण भाऊ सावत्र का? आता ही अर्पिता म्हणते तुला कळलंच ना, दादा माझ्यावर चिडला, ते ह्यांच्या पोटातच काही राहत नाही बघ। आता रागिणी अर्पिताला म्हणते अगं घरातली गोष्ट घरात राहतीये, हे महत्वाचं नाहीये का? आता तिचा हात तिच्या हातात घेते आणि तिच्या हातावर ती चेन ठेवते, जी चेन आपल्या म्हणजे अभिमन्यू सरांनी तिला दिली होती ना अर्पिताला गिफ्ट राखी पौर्णिमेच्या दिवशी, ती चेन तिने तिला परत दिली। अर्पिताला जरा आश्चर्याचा धक्काच बसलाय की ही चेन अर्पिताकडे आली तरी कशी। आता प्रेक्षकांनो, ही चेन परत करण्यामागे या रागिणीचा नेमका काय डाव आहे ते आपल्याला कळेलच, पण बघूयात, दिली आहेत ना ऍटलिस्ट चेन वापस तिला, तेच खूप झालंय। अर्पिता तिला विचारत असते अगं रागिणी सांग ना, तुझ्याकडे कुठून आली चेन? पण ती रागिणी तिथनं न बोलता निघून जाते। आता गौरी आणि राघवचं बोलणं बघा, हा राघव बळजबरीच गौरीला जरा चिटकतोय। तो राघव म्हणत असतो अगं आपण रोज भेटतोय पण काही घडतच नाहीये। तर आता ही गौरी म्हणते अरे पण आपलं बोलणं झालं होतं ना की आपण म्हणजे इतक्या लवकर डिसिजन नाही घेणारे, आणि तसंही मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, तुझं काम, तू कुठे काय करतोस, तुझ्या आवडीनवडी काय आहे, तुला आधी पण सांगितलं ना मी की मला माझ्या पायावर उभं राहायचंय, माझं शिक्षण पूर्ण करायचंय। हा राघव म्हणतो बस एवढंच? अगं नाही नाही नाही, समजलं समजलं, अरे समज गया मैं, पूरा समज गया गौरी, अगं मला सगळं कळलं आता, अगं मी तुला पूर्ण वेळ देणार आहे बघ, डन डना डन डन। लगेच तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो अगं गौरी, मला ना जरा भीती वाटत होती पण तू माझं टेन्शन हलकंच करून टाकलंस ग। गौरी म्हणते अरे थांब जरा राघव थांब, अरे मी तुला तेच सांगते ना की इतक्यात माझा विचार नाहीये, म्हणजे मला पण तुझ्याबद्दल काही माहित नाहीये ना एवढं, म्हणजे बघ ना, लग्न करायचं असेल ना तर एकमेकांविषयी ओढ असायला हवी की नाही, आणि एकमेकांवर विश्वास असायला हवा। मग आता हा राघव म्हणतो अगं भेटून भेटून आपल्याला विश्वास आणि ओढ वाटेल ना एकमेकांबद्दल। आता ही गौरी म्हणते प्रेमाचं काय,
एकमेकांवर प्रेमच नसेल तर संसार कसा होईल? संसारामध्ये प्रेम असणं हे तितकंच महत्वाचं आहे ना. आता राघवला असं उत्तर दिल्यानंतर त्या राघवला आले टेन्शन. आता याला करायचे लग्न प्रेक्षकांनो. पण आता बघा पुढे काय तमाशा आहे. आता त्या अर्पिताने ती चेन या अभिमन्यू सरांच्या समोर ठेवलेली आहे एका प्लेटमध्ये. अभिमन्यू सर ती चेन बघतात आणि म्हणतात, काय ग अर्पिता, ही चेन तुझी आहे ना, कुठनं आली? आता ते शेखर बघा भामट्यासारखे समोर बसलेत. आता ती रागिणी येते आणि म्हणते, मी आणली आहे ती चेन सोडवून. अभिमन्यू सर तिच्याकडे आश्चर्याने बघतात. मग रागिणी म्हणते, असं काय करतो सर अभि, तू जसं तुझ्या बहिणीला दिली ती चेन तसं मी माझ्या दादाला दिली असं समज ना. त्यावर अभिमन्यू सर खूप सुरेख उत्तर देतात. ते म्हणतात, हे बघ, प्रश्न चेनचा नाहीये रागिणी, प्रश्न आहे ते चुकीच्या ॲटिट्यूडचा. रागिणी म्हणते, हो अरे चुकलाय दादा, शेखर दादा, पण त्याबद्दल शंकाच नाहीये. अरे पण म्हणजे आपण शेवटी फॅमिलीच आहोत ना. त्या चुकीची भरपाई बहिणीने केली एवढंच ना. अभिमन्यू सर म्हणतात, अरे पण मी कधीच भरपाई नव्हती मागितली ग रागिणी, तुम्हाला माझा मुद्दा का कळत नाहीये? आपण एकमेकांना फॅमिली म्हणतो, कुटुंब म्हणतो ना. पैसे माझे गेले काय, हिचे गेले काय, त्याने फरक नाही पडत. जेव्हा फरक केव्हा पडतो, जेव्हा ते चुकीच्या कारणासाठी पैसे खर्च केले जातात. अर्पिताची, आभाची, शेखरची काळजी वाटते मला, म्हणून मी ओरडतो, मी चिडतो. अर्पिता म्हणते, दादा आय एम सॉरी, माझं चुकलं रे, मी तुला असं बोलायला नको होतं का. अभिमन्यू सर म्हणतात, इट्स ओके. हे बघ अर्पिता, मी तुला मागे पण बोललो होतो, हे बघ माणसाला स्वाभिमान असायला हरकत नाहीये, पण त्या स्वाभिमानच्या मागे दुसरं कोणी लपत असेल ना तर ते चुकीचं आहे. बघ अर्पिता, एखाद्या गोष्टीवर तू पटकन विश्वास ठेवतेस आणि त्याचा फायदा आजूबाजूला कोणी घेणार आहे का ते बघावं लागेल. रागिणी आता शेखरकडे रागाने बघते. पण बघा प्रेक्षकांनो, काही लोक असे असतात की त्यांना काही फरक पडत नाही. या शेखरला इझी मनी घ्यायची सवय लागलेली आहे, त्यामुळे ना तो प्रत्येक वेळेला असा लपतो त्याच्या बायको आड आणि पैसे बरोबर काढून घेतो. काम करायचं जीवावर येतं त्याला. जे मालिकेचा जो मुद्दा आहे ना प्रेक्षकांनो, तो मी थोडासा तुम्हाला एक्सप्लेन केला. असो, पण आता बघा एवढं सगळं बोलल्यावर पण शेखर म्हणतो कसा, कोथिंबीर जरा जास्तीच पडलीये पोह्यामध्ये. नाही तसे छान झालेत पोहे, म्हणजे एवढा गंभीर विषय चालू आहे पण त्या माणसाला त्याचा काही सिरियसनेस नाहीये. मग अभिमन्यू सर आणि ही अर्पिता दोघंही त्याच्याकडे नुसते बघतात. काय बोलणार प्रेक्षकांनो, असे माणसं फार भयंकर असतात. असो, तर आता इकडे गौरी त्या राघवला म्हणत असते, हे बघ राघव, माझ्या मनात जे आहे ते मी तुला सांगितलं आणि तसंही मला आता अभ्यास करायचा आहे आणि मी निघते आता, आपण नंतर बोलू निवांत, बाय. आता असं बोलून गौरी लगेच तिथून निघून जाते. आता बघा प्रेक्षकांनो, गौरी तिथून निघून जाते तेव्हा त्या गौरीचा जो काका आहे ना तो अचानक येतो आणि त्या राघवच्या खांद्यावर हात ठेवतो. तो दचकतो राघव आणि म्हणतो, अरे बापरे, कुठून आलात तू? आणि आता तो विघ्नेश म्हणतो की विघ्नेश आहे तिच्या काकाचं नाव. तो म्हणतो, विघ्नेश कसा, कुठून, केव्हा येतो हे जर कळलं ना लोकांना तर विघ्नेशचा खेळ संपला म्हणून समज बाबा. मग आता तो राघव म्हणतो, तुमच्या खेळाचं जाऊ द्या, पण तुमच्या पुतणीला लपाछपी आवडते का हो? नाही, नेहमीच आपलं धप्पा 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 करत असते ती. एवढं चांगलं स्थळ आलंय तर लग्न करून टाकावं ना. गौरीचा काका म्हणतो, ए बाबा, अरे तुला हे लग्न का करायचंय मला चांगलं माहितीये. तुला जायचंय परदेशात, परदेशासाठी म्हणजे तिथे जाण्यासाठी तुला पाहिजे विजा आणि त्यासाठी पाहिजे तुला बायको. आणि तसंही तू कुठे तुझ्या बायकोला परदेशात घेऊन जाणार आहे? म्हणजे ती अशी पाहिजे तुला बायको की ती म्हणजे तू तिकडे फॉरेनला मजा मारणार आणि इकडे तुझी बायको तुझ्या आई वडिलांची सेवा करेल, तुझ्या आई वडिलांकडे बघेल, धुनी भांडी करेल घरात. तुला जर अशी पोरगी पाहिजे असेल ना बेट्या, आता दम धर ना जरा. आता तो राघव म्हणतो, आता मलाच दम धरायचा आहे का? होईल का वर्षभरात लग्न? तो विघ्नेश काका म्हणतो, अरे वा, तू असं म्हणतोय जसं काही सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिलेस तुम्हाला आणि मी तुझं काम करत नाहीये. जसे तू पैसे टप्प्याटप्प्याने देशील ना तसं तुझं काम पण तसंच होणार टप्प्याटप्प्याने. मग राघव म्हणतो, होईल ना काम लवकर? तर आता हा काका म्हणतो, ए बाबा, मी माझ्या पुतणीला आणि भाऊजाईला चांगलं ओळखतो. अरे तुझं काम होणार रे, 100% होणार. आता तुझ्यावर राज्य आलंय त्यामुळे कर, जरा शोधाशोध कर. म्हणजे कळलं का तुम्हाला प्रेक्षकांनो, हा काका कसा आहे जो त्याच्या पुतणीलाही विकायला तयार आहे पैशासाठी. भयंकर आहे बाबा स्टोरी. असो, तर आता ही गौरी येत असते, लगेच भाजी आणायला चालली आहे बहुधा ती. तर आता हे दोघे जण असे गाडीच्या मागे लपतात. त्या राघवचं लक्ष जातं, आओ तुमची पुतणी आली, म्हणून हे दोघं जण असे लपतात. असो, पण आता या दोघा बहीण भावाचा संवाद त्यांनी अतिशय सुरेख दाखवलाय. अर्पिता म्हणते, हे की दादा तुझा डब्बा रागवलायस करे अजून माझ्यावर? अभिमन्यू सर म्हणतात, काय आहे ना अर्पिता, अगं वर्षानुवर्ष तू माझ्यावर हवी तेव्हा चिडतेस, पण मी मात्र तुझ्यावर एकदाही रागवायचं नाही का? मग अर्पिता म्हणते, दादा ते सगळं वेगळं आहे त्यासाठी मी काही तुला माफ करणार नाहीये. तुझ्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे.
माझी आई गमावली आहे मी. अभिमन्यू सर म्हणतात माझी आई? अगं मग माझी कोण होती ती? अगं आधीच मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो अर्पिता, मी ऑलरेडी गिल्टमधनं निघालो नाहीये त्या, आणि तू अधनमधनं अशी टोचतेस काय मला? अर्पिता म्हणते मी टोचून बोलते म्हणून तू माझ्याशी असं वागतोस का नाही नेलास काल डबा? आता अभिमन्यू सर म्हणतात अगं तसं नाहीये ग अर्पिता, अगं तुला दुखवायचं म्हणून नाही ग बाई तसं, पण अगं तुझ्या भाबडेपणाचा कोणीतरी गैरफायदा घेतं ते मला नाही बघवत ग. अर्पिता म्हणते दादा अरे सगळे तुझ्यासारखे नसतात रे, कर्तृत्ववान आणि तत्वनिष्ठ, आम्ही साधी माणसं आहोत रे, आमच्याकडनं होतात चुका. अभिमन्यू सर म्हणतात काय काय म्हणायचंय तुला, आपण सगळे एक नाही आहोत का? अर्पिता म्हणते दादा हे बघ, मला ना एवढंच म्हणायचंय की तुझ्या एवढी मी हुशार नाहीये, तर फरक पडला असता रे, मी हुशार असते तर मी सुद्धा कुठेतरी नोकरी केली असती, 4 पैसे कमवले असते, यांच्यावरती म्हणजे जे काही बोजा पडतो तो कमी झाला असता ना. आता अभिमन्यू सर खूप सुरेख उत्तर देतात. ते म्हणतात की हे बघ अर्पिता, आपण किती पैसे कमवतो त्यापेक्षा आपण ते कुठून कमवतो हे महत्वाचं असतं, आणि नशील तू कमवत. अगं अर्पिता पण तू राबत असते घरामध्ये, अगदी भिंगरीसारखी पळत असते दिवसभर, कोणाला हवंय नकोय सगळ्यांची चौकशी करतेस, किती काम करत असते तू घरामध्ये. तुझ्याबद्दल माझी तक्रारच नाहीये, आणि ज्याच्याबद्दल आहे ना तक्रार त्याचा विषय न काढलेला बरा, कारण उगाच आपल्या दोघांमध्ये वाद नकोय मला आता. अभिमन्यू सर म्हणतात बरं चल मी निघतो आता, आणि थँक्यू डबा दिल्याबद्दल. अभिमन्यू सर अर्पिताचा निरोप घेतात. मग अर्पिता मनाशीच बोलते अभिमन्यू सर गेल्यावर, दादा अरे तुला माहिती आहे रे, म्हणजे मला कळतं की आमचे हे कसे आहेत, पण एकदा का लग्न झालं ना की जोडीदार जसा आहे ना तसा एक्सेप्ट करावाच लागतो रे. आता काय बोलू तुला मी, तुला कसं कळेल, तुझा ना लग्नावर विश्वास आहे ना प्रेमावर. आता असा विचार करून ही अर्पिता बिचारी वर बघते. आता प्रेक्षकांनो इथे ना एक सीन दाखवलाय, खरं तर म्हणजे मी स्वतः या सीनशी सहमत नाहीये, कारण मी एक लग्न झालेली स्त्री आहे, त्यामुळे तुम्हाला सांगताना जरा मला विचार करूनच बोलावं लागेल ना. आता ही अनु जी आहे ना ती एका मुलाशी बोलत असते चोरून, मग ती गौरी तिला म्हणत असते की नको बोलूस, अण्णा काकाने बघितलं तर. गौरी तिला विरोध करत असते या गोष्टीसाठी. मग ही अनु म्हणते असं काय करतेस, मला तर वाटतं अण्णापेक्षा ना तूच दुश्मन आहेस माझी. गौरी म्हणते ए बाई अण्णाने बघितलं ना तर मग रडत रडत येऊ नकोस माझ्याकडे. मग आता अनु म्हणते असं नको बोलूस ग, मला पडतं स्वप्न असं कधी कधी, आणि झोपेतनं धाडकन उठायला होतं माहितीये. गौरी म्हणते अगं अनु सांगून टाक मग अण्णा काकांना, आई वडिलांपासून लपवण्याची काय गरज आहे, सौरभ चांगला मुलगा आहे ना, म्हणजे अण्णा काका ऐकतील अगं तुझं. अनु म्हणते अगं एकतर अण्णांना लव्ह मॅरेज हा मुद्दाच पटत नाही, त्यातला तो आमच्यातला पण नाहीये, आणि त्यातनं शिक्षण पण संपलेलं नाहीये त्याचं, आणि अशा परिस्थितीत मी काय बोलू, मला सौरभशी लग्न करायचं ते. गौरी म्हणते हो सांग त्यांना तुला लग्न करायचंय. अगं लग्न करण्यासाठी प्रेम असायला हवं, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि सौरभ चांगला मुलगा आहे, ऐकतील का अण्णा काका. अनु म्हणते अगं गौरी पण. आता ही गौरी म्हणते की प्रेम खरं असेल ना तर ते जिंकतं. आता गौरीचं जे हे म्हणणं आहे ना प्रेक्षकांना ते फिल्मी पद्धतीने ऐकायला छान वाटतं. प्रेम असावं, प्रेम करावं, पण ज्या ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या आहे ना त्या वयात त्याच गोष्टी केल्या पाहिजे. एकदा का तुमचं लक्ष त्यावरून विचलित झालं तर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. खरं तर या विषयावर बोलायचं झालं तर आपल्याला अख्खा एपिसोड सुद्धा पुरणार नाहीये, कधीतरी बोलूयात. असो तर आता ह्या गौरीने पुन्हा डायरी वाचायला सुरुवात केली आहे, आणि डायरीमध्ये लिहिलेलं असतं की प्रिन्सिपल मॅडमची मुलगी बनून एक वेगळीच मुलगी माहीच्या समोर आली. आता मला भीती वाटायला लागली आहे. तर आता ही जी मुलगी आहे ना हिचं नाव आहे पल्लवी, आणि हा माहीचा मित्र आहे, तर ही पल्लवी त्या माहीच्या मागे लागली आहे. तर आता हा मित्र म्हणतो अगं माहीला ना प्रिन्सिपल मॅडमच्या मुलीला भेटायचंय म्हणून मी तुला इथे बोलवलंय. तर ही जी मुलगी आहे ना ही माहीवरती एकतर्फी प्रेम करते. आता हे सगळं त्या सायलीने ऐकलंय, गौरीच्या मैत्रिणीने. ती पल्लवी म्हणत असते यार थँक्यू सो मच, तू काहीही कर पण मला त्या माहीशी ओळख करून दे, मला फार आवडतो रे तो. मग आता तो मुलगा म्हणतो की त्यासाठीच मी तुला इथे बोलवलंय, त्याला प्रिन्सिपलची मुलगी कोण आहे ते जाणून घ्यायची इच्छा आहे ना, तू बनून जा प्रिन्सिपलची मुलगी. मग ती पल्लवी म्हणते काय म्हणतोस, अरे मी माहीसाठी प्रिन्सिपलची मुलगी काय प्रधानमंत्र्याची, शेतकऱ्याची, कोणाची मुलगी बनायला तयार आहे. आय एम जस्ट म्हणजे माझं खूप प्रेम आहे रे त्याच्यावर, असं ती बोलते इंग्लिशमधनं काहीतरी. तर आता तो मुलगा म्हणतो अगं बघ बघ आला तो. तर माही तिकडनं येत असतो. खरं तर माही एवढा स्मार्ट आणि चॅप्टर दाखवलाय की तो या पल्लवीला अगदी सहजपणे पकडू शकला असता. पण आता बघूयात मालिकेची स्टोरी आणि कथानक कसं कसं पुढे सरकते. आता ही लगेच त्या नोटीस बोर्डवरच्या चुका सुधारत असते शुद्ध लेखनाच्या. माही तिच्याकडे बघतो आणि म्हणतो
तू कोण आहेस? मग आता ती म्हणते नाही ते शुद्ध लेखनाच्या चुका झाल्या ना त्या नीट करते. तर आता मे बी त्या मित्राने ऑलरेडी याला सांगितलं असावं, कारण इतक्या पटकन कसं लक्षात येईल ना त्याच्या. तो लगेच म्हणतो की तू प्रिन्सिपलची मुलगी आहेस का? आणि ती पल्लवी म्हणते हो. तर आता हे सगळं सायलीने जाऊन सांगितलंय तन्वीला. तन्वी म्हणते काय? अगं असं कसं शक्य आहे? सायली म्हणते अगं हे शक्य नाही, हे झालंय, मी डोळ्याने बघून आले. अगं ती खोटारडी मुलगी सांगते की ती प्रिन्सिपलची मुलगी आहे. अगं तू ती ती तुझी जागा घेतीये. तन्वी कर काहीतरी. मला वाटतं तू खरं खरं जाऊन सांग माहीला की तूच आहेस प्रिन्सिपलची मुलगी. आता ही तन्वी म्हणते नाही नाही बाबा, त्यामध्ये केवढी रिस्क आहे, आणि आईला कळलं तर? नाही ग सायली, यामध्ये खूप रिस्क आहे, आणि जे व्हायचं ते होऊ दे बरं, मी या सगळ्यामध्ये पडणारच नाहीये. आता ती असं बोलून तिथून निघून जात असते. तर तिला एका क्लासरूम मध्ये माही आणि पल्लवी दोघे जण दिसतात. तन्वी त्या दोघांना नोटीस करत असते. माहीला प्रिन्सिपलच्या मुलीमध्ये इंटरेस्ट आहे, कारण त्याला प्रिन्सिपलला अद्दल घडवायची आहे. माही तिला विचारतो काय करतेस तू, काय नाही. तर आता ही माहीशी गप्पा मारते असं त्यांनी दाखवलंय, आणि तन्वी त्या दोघांना बघून खूप चिडते. आता त्या दोघांच्या गप्पा काही ऐकवल्या नाही आहेत. तर ही सायली म्हणते बघ कसली खोटारडी पोरगी आहे ही, हिला अवॉर्ड दिलं ना खोटेपणामध्ये तर मोठा अवॉर्ड मिळेल. आता ही गौरी विचार करते, म्हणजे ते वाक्य ती वाचते डायरीमधलं, माही त्या पल्लवीच्या प्रेमात तर पडणार नाही ना प्रिन्सिपलची मुलगी आहे म्हणून. म्हणजे असं तन्वीला वाटत होतं. तिने ते वाक्य डायरीत लिहिलंय आणि गौरीने ते वाचलंय. आता गौरी पुढे वाचणार तेवढ्यात हे तिघे गँग आलेले, ते श्रीमंत कॅटेगरीतले मुलं आहेत ना, ते डॉली, तो पुष्कर, ते सगळेजण त्या गौरीच्या हातातनं ती डायरी ओढतात आणि एकमेकांकडे देत असतात आणि झेलत असतात. गौरीला उगाच चुकवत आहे आणि त्रास देतात. आता गौरी त्यांना काहीच बोलत नाही आणि शांत बसते. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. पुढच्या भागामध्ये का कोणाच ठाऊक, पण अभिमन्यू सर आणि गौरीमध्ये वाद झालाय. तर आता अभिमन्यू सर म्हणत असतात की प्रेम वगैरे काहीही नसतं, सगळं खोटं आहे हे. तर आता ही गौरी म्हणते कधीतरी प्रेम करून बघा सर, खऱ्या प्रेमाची ताकद काय असते ना ते कळेल तुम्हाला. त्यानंतर लगेचच निनाद सर अभिमन्यू सरांना बोलताना दिसतंय की अरे प्रेमवीरांनी पूजावं असं प्रेम तू केलंयस, आणि तू म्हणतोयस प्रेम खरं नसतं. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात की हो ते सगळं खरं नसतंच, कारण माझ्या बाबतीत जे झालंय ना ते फक्त विश्वासघात आहे. आता निनाद सर म्हणतात विश्वासघात, तिने तुझा विश्वासघात केला? त्यावर अभिमन्यू सर म्हणतात हो तन्वीने मला फसवलंय. तर हा होता आजचा भाग प्रेक्षकांना. उद्या या मालिकेचा भाग नाहीये, आता आपण सोमवारी भेटूयात. मालिकेचा भाग खूप मोठा असतो, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करते. माझ्या एफर्टसाठी एखादं लाईक करायला प्लीज विसरू नका, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. भेटूयात सोमवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.